राजकीय स्तरावर रोज काही ना काहीतरी घडत असतं आणि प्रत्येक दिवशी नवं काहीतरी विशेष असतं। पण गेल्या आठवडाभर आपण बारसू रिफायनरीवरून जे रण पेटलंय त्याच्याविषयी बोलतोय ऐकतोय। कोकणामध्ये बारसू रिफायनरीवरून रणच पेटलेलं आहे। स्थानिक आंदोलकांच्या भेटीकरता बारसूत जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय। याचवरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार हल्ला केलाय, तोही उद्धव ठाकरेंवर। रत्नागिरीमधल्या राजापूर तालुक्यातल्या बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीच्या विरोधात आंदोलन पेटलेलं आहे। सरकारकडून या ठिकाणी आंदोलकांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। रिफायनरी विरोधकांना आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच बारसूत जाणार आहेत। यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागत धमकीच दिली आहे। उद्धव ठाकरेंनी रिफायनरी विरोधासाठी 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप राणेंनी केला। तसंच ठाकरेंनी कोकणात यायची तारीख जाहीर करावी, आम्ही पण येतो तिकडे, बघूया, होऊन जाऊ दे एकदाच, असा इशाराच नारायण राणेंनी दिलाय। मी विधानसभेत बोललो आहे, 5 कोटी ॲडव्हान्स घेतले आणि 500 कोटीचा व्यवहार झाला, म्हणजे लोक अंधारात राहिले चालतील, कारखाने झाले नाही चालेल, बेकारी आली चालेल, फक्त पैसे कमवायचं आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचं। खरं तर रिफायनरीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी विरोध करत आंदोलन सुरू केलंय। रिफायनरी विरोधातल्या आंदोलनाला ठाकरेंच्या गटानं पाठिंबा दिलाय। पण त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे विरोधी राग आळवल्यानं ठाकरे गटानं सुद्धा आता राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलाय। नारायण राणे दुकान बंद झालेले हे ग्रस्त आजपर्यंत निवळ तोंडाची वाफ सोडण्यापलीकडे ह्या लोकांनी काहीच केलेलं आहे। बारसू प्रकल्पावरून सरकार आणि विरोधकांदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यात आता राणेंनी सुद्धा उडी घेतल्यानं बारसू प्रकल्पाचा मुद्दा पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत बनणार हे स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बारसू